तर मी भीमराव कराळे पाटील. आपण बघताय BKP 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, दिल्लीच्या जंतर मंतरवरती विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि त्याचे पडसाद मात्र राज्यांमध्ये उमटायला लागलेले आहेत. त्यातली त्यात खास करून बिहार, महाराष्ट्र, हरियाणा, दिल्ली, राजस्थान अशा राज्यांमध्ये सर्वाधिक आहे. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सर्वाधिक याचे परिणाम व्हायला लागलेले आहेत. म्हणजे लोक जागरूक व्हायला लागलेले आहेत. म्हणजे लोकांना वाटायला लागले, ज्या भारतीय जनता पक्षाला लोकांनी 2014 पासून भरभरून मतदान दिलं, तोच भारतीय जनता पक्ष कसा लोकांना येड्यात काढतोय, कसा लोकांना त्रास देतोय, कसा तो भारतीय जनता पक्ष लोकांच्या विरोधात आहे, हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे. आणि यामुळे लोक डायरेक्ट बोलायला लागलेले आहेत. तर असेच काहीशी आता महाराष्ट्रात सुद्धा घडायला लागलेलं आहे. महाराष्ट्रातले सुद्धा सगळे राजकारणी विरोधातले सगळे एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेसचे काही नेते, त्यात सत्ताधारी पक्षाचे बच्चू कडू सुद्धा मागे राहिले नाहीत. बच्चू कडू असतील किंवा अजून कोणी नेते, संजय शिरसाट असतील, अशांनी सुद्धा भारतीय जनता पक्षावरती टीकेची झोड उठवलेली आहे. त्यातच मुंबईमध्ये जे आंदोलन झालेलं होतं मुंबईमधलं, तर बघा, दिल्लीमध्ये राहुल गांधींना आंदोलन केलं होतं मुलांच्या बाजूनं, तर त्याला विरोध म्हणून इथं महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाला सुद्धा लोकांनी विरोध केला की तुम्ही काय चुत्यागिरी करताय बडे, राहुल गांधीला शिव्या घालायचा काय संबंध आहे इथं. म्हणजे लोक म्हणायला लागली की विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करा. राहुल गांधींनी विद्यार्थ्यांसाठी आंदोलन केलंय, तुम्ही विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करा. म्हणजे जे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जरी एखादा बोलला तरी त्याला झोडपून काढायचे. आज भाजपच्या विरोधात सरळ लोक बोलायला लागलेले आहेत. तर महाराष्ट्रामध्ये नेमकी काय परिस्थिती झालेली आहे, महाराष्ट्रात कुठं आंदोलन झालेलं आहे, महाराष्ट्रात नेमकं काय झालेलं आहे, या विषयाची आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. तर हा संपूर्ण व्हिडिओ जर आपण बघितला तर आपल्या लक्षामध्ये येईल. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जसं दिल्लीच्या राजकारणामध्ये रणकंद माजलेला आहे. नरेंद्र मोदी हटाव, धर्मेंद्र प्रसाद हटाव असे नारे सुरू झालेले आहेत. पहिलं धर्मेंद्र प्रसाद यांचा राजीनामा मागितला जात होता, आता तो नरेंद्र मोदींच्या राजीनाम्यापर्यंत जाऊन ठेपलेला आहे. परवा आपण पाहिलं की विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला झाला. लाठी हल्ला झाल्यानंतर विरोधी पक्ष जे आहेत, राहुल गांधींचा काँग्रेस पक्ष असेल किंवा राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळ्याच पक्षांनी या गोष्टीचा निषेध नोंदवला. त्याचे पडसाद महाराष्ट्रामध्ये सुद्धा उमटले. राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींच्या घरासमोर आंदोलन केलं की विद्यार्थ्यांवरती लाठी हल्ला जो झाला त्याच्या बदल्यात आणि ज्यांनी हल्ला घडवून आणला त्यांच्यावरती कारवाई करा, तसंच पंतप्रधान म्हणून आपली जबाबदारी आपण राजीनामा द्यावा, असं आंदोलन केलं गेलं. आणि या आंदोलनाला विरोध म्हणून महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं आंदोलन केलं. अगोदर काँग्रेसनं आंदोलन केलं राहुल गांधींच्या समर्थनार्थ, त्यानंतर भाजपनं विरोधात आंदोलन केलं. मात्र पुणेकरांनी भाजपला सपशेल शिव्या घातल्या की इथं नीट पेपर लीकचा मुद्दा आहे आणि तुम्ही राहुल गांधीला शिव्या काय घालताय, तिकडे तुम्हाला राजकारण करायचं ते करा. आज विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही बोला, असं सरळ लोक म्हणायला लागले. त्यातच बघा, आता महाराष्ट्रामध्ये राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांचं सुद्धा आज आंदोलन आहे. आणि भलं मोठं असं आंदोलन, ते आज उद्या असं 2 दिवस आंदोलन आहे. उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आवाज उठवलेला आहे. CGPच्या बाजूने ते उभे राहिलेले आहेत आणि पेपर लीकचा जो मुद्दा आहे त्याच्यावरनं त्यांनी सुद्धा रान उठवलेला आहे. महाराष्ट्र सगळा पिंजून काढलेला आहे. त्यातच आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सुद्धा एकत्र आलेले आहेत. राज ठाकरे यांचे चिरंजीव सुद्धा दिल्लीला जाऊन अभिजित दिपके यांची भेट घेऊन आले. त्याचबरोबर उद्धव ठाकरे सुद्धा स्वतः, आदित्य ठाकरे, ही सगळी मंडळी दिल्लीला जाऊन ते अभिजित दिपकेची भेट घेऊन आले. तसंच शरद पवार त्या ठिकाणी जाऊन आले, काँग्रेसचे पवन खेडा जाऊन आले. अशी अनेक मंडळींनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे. आता त्याचे पडसाद मात्र बिहारमध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल मोठ्या प्रमाणामध्ये उमटायला लागलेले आहेत. बिहारमध्ये तर अक्षरशः बिहारमध्ये तर
एका आमदाराला ताणून ताणून मारला बघा। मैं तो बच्चों के हक में है। 12 बीवी है मेरी। कितनी बीवी है? 12 बीवी है। 12 बीवी है। और बीवी के 2 बच्चे हैं। कहाँ से है? हिंदुस्तान से। ओके। उन्होंने कहा कि जाके बच्चों का फैसला करा गया। मैं तो तब आया हूँ यहाँ पर, वरना मुझे सोलम से कोई मतलब नहीं, किसी से कोई मतलब नहीं है। जो चला गया उसको कोई याद करता है? नहीं करता ना। नहीं करता। तो वो इस बाजार से चला गया तो चला गया, जो गया सो तो भूल जाओ। मोदी गवर्नमेंट एरोगेंट गवर्नमेंट हे आंदोलनामध्ये सध्या सुरू आहे। आणि त्याहून दुसरी गोष्ट अशी की महाराष्ट्राचं राजकारण सुद्धा भयान असं तापलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा राज ठाकरेंची पार्टी असेल, उद्धव ठाकरेंची पार्टी असेल, या सगळ्या सोबत इतर पार्ट्या सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। तसंच आज प्रकाश आंबेडकर यांनी सुद्धा महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे आणि सकाळपासूनच महाराष्ट्र बंद आहे। महाराष्ट्र बंदला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद सुद्धा मिळतोय, हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। तर आता बघा महाराष्ट्रामधले राजकीय नेते कोण कोण पाठीशी आहेत, अभिजित दिपके यांच्या, हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो। आता ह्या आंदोलनाला काय काय झाले बघा। त्यातच ते आमचा येडा आमदार म्हणते ती लोक, सदाभाऊ खोत, हे सदाभाऊ खोत काल भाषणामध्ये बोलता बोलता म्हटले की दिल्लीमधलं जे आंदोलन सुरू आहे हे आतंकवाद्यांचं आंदोलन आहे। म्हणजे एका मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी किंवा काहीतरी भाजपकडनं मिळवण्यासाठी लाळगोटेपणा किती करायचा असतो तो सदाभाऊ खोत यांच्याकडनं शिकावा, असं ती टीका उबाटा गटाच्या सुषमा अंधारे असतील, संजय राऊत असतील, तसंच इतर लोकांनी सुद्धा केल्या। त्याचबरोबर संजय शिरसाट म्हणून शिवसेनेचे जे आहेत, सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलं की असं बोलणं ठीक नाही, आम्हाला सुद्धा हे मान्य नाही, ते सदा महादा काय बोलतील त्याचं काय देणं घेणं नाही आम्हाला, अशा पद्धतीने टीका त्या सदाभाऊ खोतवरती केली। राजू शेट्टींनी प्रहार केला, महादेवराव जानकरांनी प्रहार केला, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा म्हटलं की मी काय ऐकलेलं नाही, ते काय म्हटलं ती, म्हणजे सडकून टीका ही सदाभाऊ खोतवरती झाली। सदाभाऊ खोत हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे ते आमदार आहेत आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार जर असा म्हणत असेल तर देशाची आणि राज्याची अवस्था काय आहे हे ह्याच्यावरून आपल्याला दिसतंय। तर सीजेपीचं जे आंदोलन आहे आजपर्यंत बघा, बजरंग सोनवणे जे आहेत बाप्पा, बीडचे खासदार, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे। त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील जे मराठा आंदोलक म्हटलं जातं, त्यांनी सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे, यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे। तसंच बघा शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, संजय राऊत, अरविंद सावंत, उद्धव ठाकरे, मनोज जरांगे पाटील, अशा काही मंडळींनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी सुद्धा तिथं जाऊन कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला भेट दिली आणि आपला तिथं सहभाग नोंदवला। त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, तुम्हाला काहीही गरज लागली तर आम्हाला फोन करा किंवा मदत मागा, असं सांगितलं गेलं। म्हणजे त्यांना धीर देण्याचं काम हे या सगळ्या पक्षाच्या लोकांनी केलेलं आहे। त्यातच चंद्रशेखर आझाद जे नगीना सांसद आहेत, खासदार आहेत नगीना मतदारसंघातनं, ते सुद्धा संसदेच्या परिसरामध्ये आंदोलनाला बसले। म्हणजे ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत तिथं, रात्री सुद्धा तिथंच नगीना सांसद ते तिथं आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांची सुद्धा एकच मागणी आहे की नरेंद्र मोदींचे जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रसाद, त्यांनी राजीनामा द्यावा असं सांगितलेलं आहे। आता बघा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं जे आता आजचं जे आंदोलन आहे त्याची चर्चा सुद्धा महाराष्ट्रभर जोरदार सुरू झालेली आहे आणि त्यांनी त्या आंदोलनाला आता इतर विरोधी पक्ष नेते सुद्धा, विरोधीतले नेते सुद्धा येत आहेत का आंदोलनाला, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। आता त्यांनी मुंबईच्या आझाद मैदानावरती आंदोलनाची घोषणा केलेली आहे। त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मिळून एकत्र आंदोलन करणार आहेत। दोघांनीही जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। त्यात आता हे जे सदाभाऊ खोत आहेत त्यांची रयत क्रांती संघटना आहे, माजी राज्यमंत्री आहेत, भारतीय जनता पक्षाच्या सोबत आहेत, ते देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने बोलतात, भाजपच्या बाजूने बोलतात आणि एवढी भाजपची बाजू घेतात
की लोक काय टीका त्यांच्यावरती करतात ते त्यांचेच त्यांना कळत नाही. म्हणजे बेआबरू होतात अशी भाजपची बाजू घेतात आणि टीकेचा भडीमार होतो त्यांच्यावरती परत. तर महाराष्ट्रातनं सुद्धा बघा प्रचंड असा वाढता पाठिंबा दिल्लीच्या जंतर मंतर आंदोलकांना मिळालेला आहे. तसंच राज्यामध्ये सुद्धा आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे ऍक्टिव्ह झालेली आहेत मंडळी आता सगळी. आणि जे बघा दिल्लीमध्ये असं सुरू झालंय की पोलीस विरुद्ध विद्यार्थी, जे पोलीस विद्यार्थ्यांवरती अत्याचार करतील, लाठी हल्ला करतील, त्यांना विद्यार्थी सुद्धा मारहाण करायला लागलेले. आणि भाजपचे जिथं जिथं नेते दिसत आहेत, भारतीय जनता पक्षाचा जिथं जिथं नेता दिसतोय तिथं तिथं लोक त्याला मारहाण करायला लागलेले आहेत. आपण बिहारचं उदाहरण बघितलेलं आहे. बिहारच्या पाटण्यामध्ये एका आमदाराला ताणून मारलं गेलं, एका जिल्हा अध्यक्षाला भाजपच्या ताणून मारलं गेलं, एका माणसानं भाजपचा झेंडा हातात घेतला होता त्याला सुद्धा ताणून मारला लोकांनी. म्हणजे भाजप बद्दल लोकांच्या मनात अशी प्रचंड चीड निर्माण झालेली आहे सध्या की लोकांना वाटतंय भाजपचा माणूस दिसला की त्याला दुपटून काढू. आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती येते का काय? आता विद्यार्थी जे आहेत, म्हणजे दिल्लीचं आंदोलन देशाच्या कानोकोपऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे आणि ते आंदोलन देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये हे आंदोलन व्हायला लागलेलं आहे. म्हणजे अगोदर वाद चेतवली गेली. काँग्रेस जनता पार्टीनं जर राजीनामा त्याच वेळेस जर त्या धर्मेंद्र प्रसादचा घेतला असता, धर्मेंद्र प्रधानचा, तर आज ही नौबत आली नसती असंही लोक म्हणतात. म्हणजे भाजपनं काय कारवाई केली नाही म्हणूनच ही वेळ आली. आणि आता सुद्धा भाजपनं शहाणं होऊन धर्मेंद्र प्रधान यांचा लवकरात लवकर राजीनामा घ्यावा, अन्यथा लोक ह्याच्यापेक्षा जास्त उद्रेक होईल. त्यांना विद्यार्थ्यांना मारहाण केली त्याच्यामुळे लोक चवतळलेली आहेत. महाराष्ट्रात सुद्धा अशीच परिस्थिती झालेली आहे. महाराष्ट्रात सुद्धा लोक चवतळून गेलेले आहेत. आणि इथं सुद्धा जर आंदोलनाच्या माध्यमातून असं काहीही घडू शकतं, त्याच्यासाठी देवेंद्र फडणवीस असेल, भारतीय जनता पक्ष असेल, आता लोकांचं असं म्हणणं झालेलं आहे की भाजपच्या सुद्धा लोकांनी आंदोलनामध्ये सहभागी व्हावा आणि त्या धर्मेंद्र प्रसादचा राजीनामा मागावा, प्रधानचा. म्हणजे की एकाचा राजीनामा झाला तर दुसऱ्याला कळेल की बाबा आपण जर चूक केली तर आपल्याला राजीनामा द्यावा लागेल. म्हणून ही प्रक्रिया सगळी सुधारली पाहिजे असं वाटलं. तर बघा महाराष्ट्रामध्ये सुद्धा जे आता आंदोलन आहेत त्या आंदोलनाची सुद्धा आपण चर्चा करू. त्या आंदोलनावरती काय होतंय, काय नेमकं घडतंय हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करू. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत मी भीमराव कडाळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.